कमळे का उगा रडायला लागलीस? मी काही नेलोय वय. मला बरं वाटतंय आता. तोंडच फोडीन तुझं असं परत बोललीस तर. डॉक्टरांनी गप्प बसायला सांगितलंय ना, कशाला बोलायलीस? अगदी बरोबर. आजच्या दिवस तुम्हाला काहीही बोलायला परवानगी नाहीये. इंगी, तू ठीक आहेस ना? कमी हे कसं झालं? सराव ऋषी सर, त्या पोरी कोण होत्या काय माहित? बोलायचं नाहीये म्हणून सांगितलंय ना तुम्हाला. आणि तुम्ही मिस्टर, सध्या तिला काहीही विचारू नका. तिच्या वोकल कॉर्डला चांगलाच मार बसलाय. त्यामुळे सक्त 12 तासाच्या आरामाची गरज आहे तिला. डॉक्टर, पण काही काळजीचं कारण नाही ना? नो, काळजी करण्यासारखं तसं काही नाही आहे. तर तसं डीप इनर इंजुरी नाही आहे. आणि उद्या सकाळी तुम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकता. पण तिला 12 तासाच्या आरामाची गरज आहे. बोलू नका तिच्याशी. येऊ? पहिलवान, ऐकलं ना? आता हे कसं झालं, काय झालं ते सगळं नंतर बघू. तुला पटापट बरं व्हायचं असेल तर हे सगळे विचार डोक्यातनं काढून टाक, कळलं? आणि हे सगळं कोणी केलं, त्या मुलींना हे कोणी करायला लावलं, ते आपण शोधून काढू. डोंट वरी. आता हे काय कुणाला माहित नाही वय. ते सगळं या माकडींनीच केलंय. खाऊन दे मला निसती एकट्यात. कसं बुकणं करतो बघाच. कमळे, का ग ये कमळे? काय ग, तुला काय पाहिजे काय? अगं, तुला थंडी वाजायली ना. तू एक काम कर, रूमवर जा आणि झोप जा. अगं, येडबीड लागले का तुला? काय नाही, मी बरी आहे. तुला सोडून कुठं बी जाणार नाही. कमळे, कशा काही उगा हट्ट करायलीस? मला बरं आहे आता, तू जा. निंगी, अगं सांगायलोय ना मला बरं. अगं, तुला तर ताप आलाय. अगं, एवढं काहीच नाही, उगा अंग गरम झालंय. मला वाटेल बरं. कमळे, तुला सरू काकीची आठवण यायली काय? कारण जेव्हा जेव्हा तुला ताप येतो तेव्हा तेव्हा तुला तुझ्या आईची आठवण येत असते.